नमस्कार. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचा पाया मानला जातो. ती म्हणजे हिप्पोक्रॅटिक शपथ. हे फक्त एखादं जुनं इतिहासाच्या पुस्तकातलं पान नाहीये, तर आजच्या वैद्यकीय व्यवसायाचा तो एक अत्यंत भक्कम असा नैतिक पाया आहे. हजारो वर्षांपासून ही शपथ डॉक्टरांना कशी दिशा देत आली आहे तेच आपण आजच्या या सविस्तर माहितीतून समजून घेणार आहोत. सर्वप्रथम कोणतीही हानी करू नका, लॅटिनमध्ये ज्याला प्रायमम नॉन नोसेरे म्हणतात. ऐकलंय ना हे? खरं तर यापेक्षा भारी सुरुवात असूच शकत नाही. सुरुवातीला हा फक्त एक जुना वैद्यकीय शिष्टाचार होता, एक प्रकारची विनंती होती. पण आज तो चक्क आधुनिक वैद्यकीय न्यायशास्त्राचा एक कडक कायदा बनलाय. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. पण मग प्रश्न हा पडतो की प्राचीन ग्रीसमधलं एक साधं वचन आजच्या काळात थेट कायदेशीर जबाबदारी कशी काय बनलं? म्हणजे विचार करा, एका साध्या प्रतिकात्मक परंपरेकडून आज थेट कोर्टात उभी राहील अशा एका अत्यंत कडक कायदेशीर चौकटीत हे सगळं कसं बदललं? आज आपण याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण अगदी शपथेच्या उगमापासून ते तिचे 4 मुख्य नैतिक स्तंभ, भारतातील तिचं कायदेशीर महत्त्व, आजच्या काळातले बदल आणि शेवटी डॉक्टरांचं नैतिक संविधान या सगळ्या गोष्टींवर एक नजर टाकणार आहोत. हा प्रवास प्राचीन तत्त्वज्ञानाला आजच्या गंभीर कायदेशीर वास्तवाशी कसा जोडतो ते आता आपण बघूया. आपला पहिला टप्पा आहे शपथेचा उगम. चला थोडं इतिहासात डोकावून बघूया. हा ऐतिहासिक प्रवास अतिशय रंजक आहे बरं का. इसवी सन पूर्व 460च्या आसपासची गोष्ट आहे. प्राचीन ग्रीसमध्ये या शपथेची सुरुवात झाली. वैद्यकशास्त्राचे जनक मानले जाणाऱ्या हिप्पोक्रेट्स यांच्या नावाने ही शपथ ओळखली जाते. सुरुवातीला हे वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यापूर्वीचं फक्त एक सोपस्कार होतं. पण तिथेच न थांबता आजच्या घडीला नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच आपल्या NMCच्या आधुनिक मार्गदर्शक तत्वांचा तो मुख्य आधार कसा बनलाय हे पाहणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, शपथेचे 4 नैतिक स्तंभ. यातला पहिला आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे कोणतीही हानी न करणं. रुग्णाचं कोणतंही नुकसान होऊ न देणं हे डॉक्टरांचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. पण आजच्या काळात हे फक्त एक नैतिक कर्तव्य उरलेलं नाही. जर यात चूक झाली तर लॉ ऑफ टॉर्ट्स किंवा भारतीय दंड संहितेच्या कलम 304A अंतर्गत थेट वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणून कारवाई होऊ शकते. म्हणजे बघा, हे तत्त्व आता कायद्याने किती कडकपणे बंधनकारक केलंय. दुसरा स्तंभ आहे उपकारकता किंवा बेनिफिसन्स. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नेहमी रुग्णाच्या भल्यासाठीच काम करणं. पहिला स्तंभ म्हणतो हानी करू नका, तर हा दुसरा स्तंभ डॉक्टरांवर एक सकारात्मक जबाबदारी टाकतो. म्हणजे काय, तर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व प्रयत्न करणं बंधनकारक होतं. तिसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे गोपनीयता. रुग्णाची खाजगी माहिती आणि त्याच्या आजाराची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवणं हा कायदेशीरदृष्ट्या अत्यंत नाजूक विषय आहे. जर कायद्याने सक्ती केली नसेल तर रुग्णाची माहिती दुसऱ्या कोणालाही सांगणं हे त्याच्या राईट टू प्रायव्हसी म्हणजेच गोपनीयतेच्या अधिकाराचं थेट उल्लंघन मानलं जातं. आता इथे एक मोठी गंमत आहे. मूळ हिप्पोक्रॅटिक शपथेमध्ये बघितलं तर इच्छामरण आणि गर्भपाताला अत्यंत कडक मनाई होती. पण आपला आजचा आधुनिक कायदा यापेक्षा खूप वेगळा आहे. 1971चा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा घ्या किंवा अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाबाबत दिलेली मार्गदर्शक तत्त्वे घ्या. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की नवनवीन वैद्यकीय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी त्या जुन्या नैतिक चौकटीत काळानुसार आणि कायद्यानुसार अगदी अचूक बदल करण्यात आले आहेत. आता आपण तिसऱ्या टप्प्यावर आलो आहोत, भारतातील कायदेशीर महत्त्व. इथे विषय थोडा अधिक गंभीर होतो, कारण ही तत्त्व आता फक्त पुस्तकात राहिलेली नाहीत. आजच्या काळात भारतात ही तत्त्व कशी काम करतात ते पहा. 2002च्या इंडियन मेडिकल काउन्सिलच्या नियमानुसार या सर्व कर्तव्यांची सक्तीने अंमलबजावणी केली जाते. जर डॉक्टरांचं आचरण योग्य नसेल तर ते थेट व्यावसायिक गैरवर्तन ठरतं. उपचारापूर्वी रुग्णाची पूर्ण माहिती असलेली संमती घेणं आता सक्तीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमानंट कटाराविरुद्ध भारत सरकार या खटल्यामुळे हे स्पष्ट झालंय की आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत देणं हे डॉक्टरांचं कायदेशीर कर्तव्यच आहे. नाही म्हणालात तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. आपला चौथा भाग आहे आधुनिक बदल आणि पर्याय. मूळ हिप्पोक्रॅटिक शपथेमध्ये ग्रीक देवतांच्या नावाने शपथ घेण्यासारख्या गोष्टी होत्या. आजच्या काळात ते थोडं विचित्र वाटेल, बरोबर? म्हणूनच आज प्रामुख्याने 2 आधुनिक पर्याय वापरले जातात. पहिलं म्हणजे द डिक्लेरेशन ऑफ जिनिव्हा, जे संपूर्ण जगात आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. आणि दुसरं म्हणजे चरक शपथ, जो आपल्या नॅशनल मेडिकल कमिशनने सुचवलेला एक स्वदेशी पर्याय आहे.
दोघांचाही उद्देश अगदी तोच आहे, जागतिक स्तरावरील समान नैतिक मूल्यच जपणं. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर, डॉक्टरांचं नैतिक संविधान. एका ठिकाणी अतिशय सुंदर म्हटलंय, हिपोक्रॅटिक शपथ हे एका डॉक्टरचं नैतिक संविधान आहे. ही काही साधीसुधी उपमा नाहीये. सुरुवातीला जी फक्त एक नैतिक आचारसंहिता होती, ती आता चक्क वैधानिक कायद्यांमध्ये रूपांतरित झाली आहे. हे एकच वाक्य त्या शपथेची ताकद अगदी अचूकपणे समोर आणतं. पण समजा जर हे संविधान मोडलं गेलं तर काय? तर त्याचे परिणाम अतिशय भयंकर आहेत. या तत्वांचं उल्लंघन केल्यास डॉक्टरांवर फौजदारी खटला चालू शकतो, किंवा सर्वात धक्कादायक म्हणजे त्यांचं नाव मेडिकल रजिस्टरमधून कायमचं काढलं जाऊ शकतं. या कारवाईला नागरी मृत्यू किंवा सिव्हिल डेथ असं अत्यंत धडकी भरवणारं नाव दिलं गेलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर डॉक्टरच्या व्यावसायिक करिअरचा कायमचा शेवट. या सर्व चर्चेनंतर शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो. विचार करा, जर हजारो वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन वचनामध्ये आजही एखाद्याचं व्यावसायिक जीवन एका क्षणात संपवण्याची ताकद असेल, तर भविष्यात नवनवीन तंत्रज्ञान आणि आव्हानांच्या काळात ही वैद्यकीय नैतिकता आणि कायदेशीर उत्तरदायित्व अजून कसं बदलेल, हा प्रश्न नक्कीच आपल्याला विचार करायला भाग पाडेल.